पाहूयात पुढची बातमी आहे कथित वसुली प्रकरणावरून सुरू झालेल्या आरोप प्रत्यारोपांची। देवेंद्र फडणवीस आणि परमवीर सिंग यांच्यामध्ये डील झाल्याचा आरोप राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केलाय। मात्र अनिल देशमुख आणि मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्यामध्येच डील झाली होती। तसंच अनिल देशमुखांवरचे गुन्हे मागे घेण्यासाठी त्यांचा मुलगा सलील हा पाया पडायला सुद्धा तयार होता, असा आरोप स्वतः परमवीर सिंग यांनी केलेला आहे। एबीपी माझाला परमवीर सिंग यांनी एक्सक्लुझिव्ह प्रतिक्रिया दिलेली आहे आणि अनेक गौप्यस्फोट सुद्धा केलेत। मी नार्को टेस्ट करायला तयार आहे, पण अनिल देशमुख, सलील देशमुख आणि संजय पांडे यांची सुद्धा नार्को टेस्ट करा, असं आव्हान आता परमवीर सिंग यांनी दिलेलं आहे। तर अनिल देशमुखांवरचे आरोप मागे घेण्यासाठी संजय पांडे आपल्यावरती दबाव टाकत होते, असं परमवीर सिंग म्हणाले। त्याला अनिल देशमुख यांचे पुत्र सलील देशमुख यांनी प्रत्युत्तर दिलेलं आहे, बघूयात। अप्रैल 2022 में 21 में संजय पांडे साहब ने पहले मुझे अपने ऑफिस में बुला के मुझे धमकी दी थी, फिर फोन पर धमकी दी थी कि अगर मैं इनके खिलाफ कंप्लेंट विड्रॉ नहीं करूंगा तो मेरे खिलाफ झूठे केसेस दाखिल किए जाएंगे और मुझे पूरी सरकार की ताकत का सामना करना पड़ेगा। लेकिन मैं घबराया नहीं था और ये जो मैंने रिकॉर्डिंग थी फोन की वो सीबीआई को भी दी थी, माननीय सुप्रीम कोर्ट के सामने भी मैंने पेश की थी, जहाँ से स्पष्ट हो जाता था कि मेरे को धमकी दी जा रही थी और मेरे को ये पूरी प्रकार से प्रेशर लाया जा रहा था कि मैं किसी प्रकार से अपनी कंप्लेंट विड्रॉ कर लूं। परमवीर सिंग याची विश्वासार्हता काय? परमवीर सिंग हा कोणाचा बोलतानाचा धनी आहे हे आपण समजलं पाहिजे। कुणाच्या म्हणण्यावर हा बोलला हे आपण समजलं पाहिजे। वाजे हा कुणाच्या म्हणण्यावर बोलला हे आपण त्या ठिकाणी समजलं पाहिजे। वाजे हा परमवीर सिंगचा कोण होता हे पूर्ण जगाला त्या ठिकाणी माहिती आहे। तर अनिल देशमुख हे आपल्या बंगल्यावर गुन्हेगारांसोबत डील करायचे असा आरोप परमवीर सिंग यांनी केलाय आणि या सगळ्याला सुद्धा सलील देशमुख यांनी उत्तर दिलेलं आहे। श्री अनिल देशमुख सोनू जलान, रियाज भाटी इस प्रकार के क्रिमिनल से अपने बंगले के ऊपर मिले थे, जहां संजय पांडे भी मौजूद थे, जहां इन्होंने प्लान किया था कि किस प्रकार से मेरे खिलाफ केसेस दाखिल किए जाएंगे। बाकी क्रिमिनल्स को भी मैं बुलाकर श्री अनिल देशमुख और श्री संजय पांडे गाइड करते थे किस प्रकार से मेरे खिलाफ केसेस दाखिल करने हैं। रियाज भाटी ने तो हाई कोर्ट में अपनी रिट पिटीशन में जो एफिडेविट फाइल किया है उसने अपना तस्वीर भी लगाया अनिल देशमुख के बंगले पर और बताया मीटिंग में कौन कौन प्रेजेंट थे। और उसके बाद संजय पांडे ने इनको गाइड किया कि किस प्रकार से कंप्लेंट परमवीर सिंह के विरुद्ध करनी है। तो मेरे खिलाफ झूठे केसेस दाखिल किए गए थे। सुप्रीम कोर्ट भी इस निष्कर्ष पर पहुंची थी कि ये पूरे केसेस एक कंसर्टेड एफर्ट का हिस्सा है, इसीलिए माननीय सुप्रीम कोर्ट ने पूरे केसेस स्टेट गवर्नमेंट से निकालकर सीबीआई को दे दिए थे इन्वेस्टिगेशन के लिए। परमवीर सिंग हा एंटिलियाचा मास्टरमाइंड आहे। वजे हा त्याचा राईट हँड होता। हा एनआय पुढे वाचला पाहिजे, हा त्या ठिकाणी सगळ्या एजन्सीज पुढे वाचला पाहिजे म्हणून हा तिकडे जाऊन लोटांगण घातलं। अशाच पद्धतीचे याचे कारस्थान ठाण्याला झाले। रवी पुजारी नावाचा गँगस्टर, त्याच्यासोबत याचे नवीन बरेच उपक्रम आहे। कोणाचे मुलं कुठं ड्रग पार्ट्या करतात हे पण त्या ठिकाणी त्याला त्या ठिकाणी कल्पना आहे। तर अनिल देशमुखांचे पुत्र सलील देशमुख हे आपल्याला भेटायला आले होते असा दावा सुद्धा परमवीर सिंग यांनी केलाय आणि यानंतर सलील देशमुख काय म्हणतात, बघूयात। मार्च और अप्रैल 21 के महीने में श्री अनिल देशमुख के पुत्र सलील देशमुख मुझे स्टारबक्स शॉप एट्रिया मॉल में मुझे मिले थे जी। मेरे से उन्होंने हाथ जोड़ के कहा था कि और मेरे पैर भी पड़ने को तैयार थे कि मैं अपने केसेस विड्रॉ कर लूं, मुझे स्टेट का डीजी बना दिया जाएगा और जो मेरे साथ अब तक अन्याय हुआ उसके बारे में मुझसे देशमुख साहब खुद माफी मांग लेंगे। हा काय सांगते परमवीर सिंग? मिशा मुंडून केस काढून हा स्वतः 6 महिने कुठल्या बिळात चुपलापला होता। 7 वेळाला कमिशननी कोर्टाने बोलवलं, 7 वेळा हा ठिकाणी आला नाही। पण आता हा कोणाच्या गोष्टी करून राहिला आणि कोणाला धमकी देऊन राहिला? परमवीर सिंग याला मी सीपी व्हायच्या पूर्वी, अनिल बाबू देशमुख गृहमंत्री व्हायच्या पूर्वीपासून त्या ठिकाणी ओळखतो। अनेक वेळा वेगवेगळ्या ठिकाणी माझी याच्यासोबत भेट झाली आहे आणि त्याचा संदर्भ हा असा सांगत असेल तर याच्यासारखा खोटारडा नाही आहे।
अनिल देशमुख, सलील देशमुख आणि संजय पांडे यांची नार्को टेस्ट करा अशी मागणी परमवीर सिंग यांनी केलेली आहे. तर सलील देशमुख यांनी परमवीर सिंग आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नार्को टेस्टची मागणी केली आहे. जो सामने आया वो तो 10% सामने आया है. बाकी ऑफिसर्स जिनको इन्होंने सताया, जिनको कष्ट दिए, जिनसे एक्सटॉर्शन किया, वो तो सामने आने की हिम्मत ही नहीं कर पाए. तो अगर है हिम्मत तो मैं कह रहा हूँ अगर वो नार्को टेस्ट के लिए आते हैं तो मैं भी नार्को टेस्ट के लिए साथ में आऊंगा. सलील देशमुख भी आए, संजय पांडे भी आए. पण 10% तुम्ही म्हणताय, पण इतरांबद्दल तुम्ही किंवा इतर प्रकरणांचे खुलासे करणार. पण अनिल देशमुख वारंवार असं म्हणतात की माझ्या विरुद्ध जे आरोप केले गेले होते ते कोर्टात सिद्धच झाले नाहीये. म्हणून जी नार्को टेस्ट में आने को तैयार है तो मैं भी तैयार हूँ. मैं कह रहा हूँ ना, दोनों नार्को टेस्ट इकट्ठे कराते हैं. सलील देशमुख को भी लाइए, संजय पांडे को भी लाइए, इनको भी लाइए. मैं भी साथ में आऊंगा. एक ही दिन करेंगे नार्को टेस्ट. नार्को टेस्ट बद्दल मला मी ऐकलं बोलला हा. नार्को टेस्ट साठी मी तयार आहे. पण तुझी आणि फडणवीसांसोबत जर का डील झाली आहे तर तुझ्यासोबत मग त्यांची पण डील व्हायला, कारण की नियम सगळ्यांना कायदा हा संविधान मानणारा देश आहे. तुझं जर का नार्को टेस्ट झाली, त्याची नार्को टेस्ट झाली पाहिजे, आमची झाली पाहिजे. आम्ही तयार आहोत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.